नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, आज तुम्हाला अगदी रेस्टॉरंटमध्ये भेटते तशी दही भेंडी दाखवणार आहे. चटपटीत दही भेंडी, अगदी चटपटीत होणार आहे. नक्कीच पहा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ. खूप छान भेंडी बनणार आहे आणि एकदम रेस्टॉरंटमध्ये भेटते ना, अगदी तशीच बनणार आहे. तर आपण म्हणतो का चला ही भेंडी रेस्टॉरंटमध्येच कशी चांगली होती, पण पहा बरं भेंडीचं गुपित कसं करणार आहे मी, ते काय करणार आहे ते नक्कीच पहा. तर इथे पहा आम्ही भेंडी घेतलेली आहे, जवळजवळ 1/2 किलो भेंडी आहे माझी. पण अशी उभी कापायची बघा, तिरकी कापलेली आहे मी. पहा आता दुसरी दाखवते, आणखीन एक कापून इकडे कट मारायचं जरा, आणि ही अशी तिरकी कापायची बघा. तुम्हाला मोठे तुकडे करायचे तर मोठे करू शकता, छोटे करायचे तर छोटे करू शकता. मी असे तुकडे केलेले आहेत आणि तिरकी भेंडी कापलेली आहे. पहा अजून 1 2 3 दाखवते तुम्हाला, नंतर मी माझी करून घेते कापून. अशा तिरकी कापल्यामुळे त्याचं पण पुढचं आहे, पुढे का तिरकी कापायची ते पण सांगते तुम्हाला. तिरकी कापल्यामुळे भेंडी मोठी तर दिसतीच, म्हणजे मोठे तुकडे दिसतात हे बघा. अशा पद्धतीने कापायची. आता सर्व कापल्यानंतर दाखवते मैत्रिणींनो. तिरकी कापल्यामुळे काय होतं, भेंडीचा शिजायला लवकर शिजते आणि भेंडी दिसती पण छान आणि मोठा आकार दिसतो भेंडीला, म्हणून अशी तिरकी कापायची भेंडी. तर आता मी कांदे पण असे जाडजाड कापून घेणार आहे. पहा बरं, 2 3 कांदे घेतलेले छोटे छोटे. तेवढं भेंडीला एवढे पुरेसे आहे आपल्याला. आता हे ग्राइंडर घेतलेलं आहे, त्याच्यात मी टाकणार आहे. हे जरा बारीक करायचे आपल्याला, एकसारखे सगळे हो म्हणून ग्राइंडरमध्ये टाकलेले आहेत. तुम्हाला बारीक चिरायचे तर चिरू शकता सुरीनीच. तर कोथिंबीरची देठं टाकलेली आहेत, लसणाच्या पाकळ्या 5-7 टाकलेल्या आहेत छोट्या छोट्या. आणि हे भांडं आता घ्यायचं आणि बंद करून टाकायचं, आणि वरून मशीन लावायची ग्राइंडरची, आणि लगेच होतं, त्याला वेळ नाही लागत, लगेच पटकनी होतं. हे बघा 15 सेकंद पण लागले नाही, झालं. कांदा कापायला किती वेळ लागला असता, होत पण नाही एकसारखा कांदा, पण हे छान आहे. हे बघा एकसारखा झालेला आहे ना. आता हे बाजूला ठेवते, मी कढई ठेवते. आता इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती. 1 पळीभर तेल टाकते मी. पाहता 1 पळीभर तेल टाकल्यानंतर ह्याच्यात टाकायची आपल्याला मोहरी 1 चमचाभर. मोहरी थोडीशी फुलल्यानंतर आता आपल्याला माहीत पडते ती आता तडतड व्हायला लागलेली आहे. मग जिरं टाकायचं. हे बघा हे जिरं दिलं टाकून. आणि इकडे सफेद तीळ घातलेले आहेत मी त्याच्यात. छान दिसतं, कॅल्शियम पण भेटतं आपल्याला आणि त्याच्यात खूप छान दिसतात दही भेंडीमध्ये. तर इथे मी ह्याला लसणाच्या पाकळ्या टाकल्यात अख्ख्याच. पहा चांगल्या 10-12 असतील. आणि ही भेंडी द्यायची सोडून याच्यात. ही भेंडी आपल्याला पहिलीच तेलात जवळजवळ 30% 40% शिजून घ्यायचे आपल्याला. तेलामध्ये परतून घ्यायची छान. हे बघा आपल्याला दही टाकायचं भेंडीमध्ये. दही भेंडी करायची मैत्रिणींनो. कधीच नसली खाल्ली तुम्ही दही भेंडी तर नक्कीच करून पहा. खूप अप्रतिम लागती, ही वेगळीच टेस्ट भेंडीला येते. नक्कीच एकदा बनवून पहा. हे मी टाकलेले आहेत वाटाणे. असंच टाकायचं म्हणून नाही आहे त्याच्यात का वाटाणे हवीच, असंच मला वाटलं चांगलं दिसावं आणखीन म्हणून टाकलेले आहे. नाही टाकलं तरी चालते वाटाणे, काही नाही प्रॉब्लेम. तुम्ही 2-4 वाटाणे असे 2-3 शेंगा सोलून त्याच्यात टाकलेले आहेत. छान दिसतं त्याच्यामध्ये. असलं तर टाका जरूर, नाही तर ते नसले तर आपले मक्याचे दाणे असले तरी टाकले तरी चालेल. तर पहा बरं, तर भेंडी जरा आणखी होऊ द्या थोडीशी. मस्त रंग यायला लागलेला आहे भेंडीला, आणि आपल्याला 30%च्या वरती शिजवायची भेंडी. आता ही भेंडी मी काढून घेते. झालेली आहे 30% तरी शिजलेली आहे, तेलात परतलेली आहे छान. आता त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा भाजायचा आहे.
बिलकुल तेल वापरायचं नाही दुसरं किंवा काहीच नाही. ह्या तेलातच कांदा भाजून घ्यायचा आपल्याला. पाहता तुम्ही असा मस्त कांदा भाजून घ्यायचा, त्यालाच पाणी सुटन उलटं. अशा पद्धतीने कांदा कापल्यानंतर मस्त होतं बघा. बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर आणि कांदा टाकलेला आहे म्हणजे कापलेला आहे ना तो. तर ह्या कांद्याला होऊ द्या. मी इकडे दह्याची तयारी करते. मध्ये मध्ये कांदा पण हलवते आणि दही पण पाहते. तर इथे मी माझ्याकडे मटका आहे वा, मटक्यात मी दही लावते. एवढं दही छान होतं ना हे, घट्ट एकदम. पहा एकदम श्रीखंडासारखं दही आहे. पहा बरं किती घट्ट आहे. जराही पाणी नाही त्याच्यात दह्यात. एवढे छान दही आहे, श्रीखंडच जसं काय. तर पहा आता एवढे दही घेतलेले आहे मी तेवढ्या भेंडीला. दही आंबट आहे जास्त, हे नाही का की 2 दिवसाचं दही आहे ते. कांदा पण हलवते बाजूला. आता हे दही आपल्याला घेतलेलं तर आहे, पण ह्याच्यात आपल्याला टाकायचे आता जिन्नस. तर काय काय जिन्नस टाकायचे बघा. 1 चमचा लाल तिखट, 2 आणि 3 छोटे चमचे आहेत. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं मी आणखीन लाल तिखट पण जरा टाकते. हे बघा एवढे मसाले लागतात त्याला. आता हे छान फेटून घ्यायचे आधीच दह्यामध्ये. दह्यामध्ये फेटल्यानंतर आपला कांदा पण तिकडे झालेला आहे मस्त. बघ किती घट्ट दही आहे बघा. मसाला टाकला तरी एवढं पातळ झालं नाही दही. इथे बघा मसाला कांदा भाजून झालेलाच आहे. आता ही भेंडी परत सोडून द्यायची याच्यात. तर ही मस्त हलवून घेते आणि लगेचच आपल्याला दही टाकायचे त्याच्यामध्ये. हे पहा दही दिलं सोडून. मसाला बी सगळे त्याच्यात वापरलेले आपण दह्यात. थोडंसं पाणी पण टाकायचं आपल्याला का की दही भांड्याला लागलेलं आहे भरपूर आणि पाणी तर त्याला पाहिजे ना जरा, का आतपर्यंत दही गेलं पाहिजे भेंडीच्या आतपर्यंत. तुम्हाला वाटेल हा कलर असा कसा दिसतोय भेंडीचा, पण भेंडीला कलर आता वाढेन बघा. अजून लाल जरच कलर येईन का की दही पण आहे. दह्याला तरी येणार. भले कमी तेल वापरले मी, पण तेल पण दिसणार. पहा की दही आपलं मलईवाला आहे त्याच्यामुळे त्याच्यात भरपूर मलई होती दह्यात आणि छान होतं दही. त्याच्यामुळं दह्याचा पण रंग बदली होईल आणि याचा पण रंग बदली होईल. पहा तुम्ही तर थोडा थोडा बदलक होत जाईल. छान अशी हलवायची मात्र सगळीकडून मिक्स करायचे. बघा रंग बदली होत चाललाय ना. तर मगाशी कसं होता आणखीन रंग बदली होत जाईल आता. मैत्रिणींनो ही भेंडी एकदा खाऊन पहा तुम्ही. अशा प्रकारे मधुर स्वाद पोटात आणि तोंडात टाकताच गायब होणारी भेंडी होणार आहे. कोथिंबीर दिली टाकून, भरपूर सारी कोथिंबीर घालायची. छान वाटते कोथिंबीरीने. रेसिपी मस्त दिसते आणि सुगंधही फार छान येतो. त्याच्यामुळं कोथिंबीर वापरायचीच आपल्याला. रंग कसा छान चालाय वाढत पहा. झाकण ठेवायचं नाही ह्या भेंडीवर. मीठ टाकायचं आता शिजत आली बार. कारण काय मीठ टाकण्याचं कारण तुम्हाला सांगते. उशिरा टाकल्या मीठ एकदम. आता काढायचा टाईम झालेला आहे, भेंडी तयार झालेली आहे. त्यावेळेला दही आहे ना, दहीत मग फुटावा नाही म्हणून मीठ टाकलं असतं ना, लगेच फुटली असती दही. म्हणून लास्टला मीठ टाकायचं कधीवर. पहा रंग. आता मी काढून घेते. झालेली आहे भेंडी. भेंडीला तसा वेळ लागत नाही, पण ही दह्यातली भेंडी एकदा खाऊन तर पहा. खूप जबरदस्त टेस्ट राहत नाही. आमच्या घरात बनवली ना तर शिल्लक राहत नाही जरा पण. तर माझी ही दही भेंडी आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली दही भेंडी. आवडली का तुम्हाला?
मस्त रंग आलेला आहे. कोथिंबीर पण पेरायची वरून त्याच्यावर छान अशी. पहा बरं किती सुंदर दिसती. तेवढीच तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर तोंडी लावण्यासाठी कधीही वापरू शकता. फार सुंदर रेसिपी आहे ही. आवडीने करून पहा एकदा. पहा बरं किती सुरेख दिसती. मस्त रंग, छान भेंडी. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये लिहून पाठवा. बाय. परत भेटूया काहीतरी वेगळं नवीन घेऊन. चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मैत्रिणींनो चॅनल. बाय. चला भेटू.